जर मी असं म्हटलं की एका बापाने आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी तब्बल 3 ते 3.5 लाख लोकांना जेवण दिलं, राज्याच्या राजकारणातील अत्यंत बड्या नेत्यांची मांदियाळी तिथे लावली, आणि तरीही आणि तरीही तो स्वतः मात्र या प्रचंड जगमगाटात एका अत्यंत साध्या जुन्या धाटणीच्या कपड्यांत वावरत होता, आणि दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियाने त्याला, म्हणजे त्या बापाला, मुलगी देऊन फसला असं ठरवून टाकलं. तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. नक्कीच नाही. पण हे घडलंय, आणि तेही अशा व्यक्तीच्या बाबतीत ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. हेच तर आजच्या डिजिटल जगाचं सर्वात मोठं आणि विदारक सत्य आहे बघायला गेलं तर. म्हणजे एखाद्या व्यक्तीची सार्वजनिक प्रतिमा कितीही मोठी असली तरी सोशल मीडियाचा अल्गोरिदम त्याला एका क्षणात एका खळबळजनक मथळ्यात बदलू शकतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या स्रोतांमध्ये एक अत्यंत गाजलेला विषय आहे, तो म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा नुकताच झालेला साखरपुडा. या सोहळ्यानंतर अचानक काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यांचे थंबनेल्स आणि मथळे इतके धक्कादायक होते की लोक थक्क झाले. म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या जावयाचे काळे सत्य उघड, किंवा मुलीच्या बापाला कसा बसला फटका, असे दावे केले गेले. होय, मीही पाहिले ते व्हिडिओ. आता आपला उद्देश कोणाची बदनामी करणे किंवा अफवा पसरवणे हा अजिबात नाहीये. तर आपला उद्देश हा आहे की या क्लिकबेटच्या जंजाळातून बाहेर पडून आपल्याकडे असलेल्या मूळ स्रोतांमधून नक्की सत्य काय आहे आणि यामागे कोणती मानसिकता काम करत आहे हे शोधून काढणे. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. तर मला सांगा, या व्हायरल दाव्यांची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्यात नक्की काय म्हटलं गेलं होतं? आपण जर या व्हायरल व्हिडिओंची रचना पाहिली ना, तर तिथे एक अत्यंत विचारपूर्वक तयार केलेलं नॅरेटिव्ह किंवा एक कथा पाहायला मिळते. सुरुवातीलाच असंच चित्र उभं केलं जातं की जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंत मुलाकडची मंडळी खूप गोड बोलतात, पण नंतर त्यांचे खरे रंग दिसू लागतात. अगदी बरोबर. नंतर त्यांचे खरे रंग दिसू लागतात. महाराजांची अवस्था अशी झाली आहे की मुलगी देऊन आपण फसलो अशी त्यांना जाणीव झाली आहे, असं ठसवण्याचा प्रयत्न तिथे स्पष्ट दिसतो. आणि सर्वात मोठा सस्पेन्स असा निर्माण केला जातो की हा जावई जनतेपासून काहीतरी लपून असे गुप्त काम करतोय, आणि आता त्याचे ते रहस्य उघड झाले आहे. बापरे. म्हणजे हे ना मला एका हॉरर सिनेमाच्या ट्रेलरसारखं वाटतं. ते एखाद्या जादूगाराच्या हाताच्या सफाईसारखं, म्हणजे एक स्लाईट ऑफ हँड असतं ना, तसं वाटतं. ते एका हाताने तुम्हाला मुलीच्या बापाची असुरक्षितता दाखवतात, जेणेकरून तुमचं लक्ष दुसऱ्या हाताकडे जाऊ नये. जिथे प्रत्यक्षतः 2 कुटुंबांची एक अत्यंत आनंदी सोयरीक जुळत असते. बरोबर. पण मला एक प्रश्न पडतो, एखाद्या चांगल्या आणि आनंदाच्या कौटुंबिक घटनेला अशा नकारात्मक पद्धतीने का सादर केलं जातं? यात त्या व्हिडिओ बनवणाऱ्यांना नक्की काय मिळतं? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो, आणि याचं उत्तर ना तंत्रज्ञान आणि मानवी मेंदूच्या खेळात दडलेलं आहे. अल्गोरिदमला सत्य किंवा खोट्याशी काहीही देणं घेणं नसतं. अच्छा. त्याला फक्त माणसाच्या मेंदूती डोपामिन आणि कॉर्टिसॉल ट्रिगर करायचे असतात. जेव्हा स्क्रीनवर काळे सत्य किंवा फसगत असे शब्द येतात तेव्हा आपल्या मेंदूत नकळत धोक्याची घंटा वाजते. याला आपण मानसशास्त्रात निगेटिव्हिटी बायस म्हणतो. निगेटिव्हिटी बायस. माणूस चांगल्या बातम्यांपेक्षा धोक्याच्या बातम्यांकडे पटकन आकर्षित होतो. पण थांबा, मला इथे थोडं वेगळं वाटतंय. इंदुरीकर महाराज हे तसेही तळागाळातील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. मग त्यांच्यासारख्या माणसाच्या बाबतीत अशी नकारात्मकता लोक का पाहतील? लोक तर त्यांच्यावर प्रेम करतात ना. इथेच तर मानवी स्वभावाची एक दुसरी आणि थोडीशी गडद बाजू समोर येते. मानसशास्त्रामध्ये याला शाडेनफ्रॉइड असं म्हणतात. म्हणजे दुसऱ्याच्या, विशेषतः एखाद्या मोठ्या किंवा यशस्वी माणसाच्या आयुष्यात आलेल्या संकटात मिळणारा एक प्रकारचा विकृत आनंद. अरेच्छा. हो, आणि याशिवाय प्रत्येक मुलीच्या बापाच्या मनात एक स्वाभाविक असुरक्षितता असते की आपली मुलगी ज्या घरात जाणार आहे तिथली माणसं खरंच चांगली असतील ना. हो, ते तर आहेच. मग हे व्हिडिओ बनवणारे लोक अत्यंत हुशारीने या सार्वत्रिक चिंतेचा वापर करतात. जर इंदुरकर महाराजांसारखा एवढा मोठा माणूस मुलीच्या बाबतीत फसू शकतो तर आपण काय चीज आहोत, ही जी भावना आहे ना, ती लोकांना तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला लावते. बापरे, म्हणजे हा पूर्णपणे सायकोलॉजिकल खेळ आहे. तर पण इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. कारण जेव्हा मी आपले मूळ स्रोत सविस्तर वाचले तेव्हा मला अक्षरशः धक्काच बसला. काय होतं त्यात?
कारण हे ज्याला काळे सत्य किंवा लपवलेले गुपित म्हणून विकलं जात होतं ते सत्य जेव्हा बाहेर येतं तेव्हा ती खरोखरच एक हसण्यासारखी गोष्ट ठरते. स्रोतामध्ये अगदी स्पष्ट सांगितलं आहे की हा जावई कोणतंही चुकीचं काम करणारा किंवा लोकांना फसवणारा माणूस नाहीये. तो काहीतरी बेकायदेशीर करतोय हा दावा पूर्णपणे पोकळ आहे. मग स्रोतांमधून त्याच्याबद्दलची कोणती ठोस माहिती समोर येते? नक्की कोण आहे हा जावई? माहिती अशी आहे की या जावयाचं नाव साहिल चिलाप आहे. तो मूळचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येनेरे या गावचा आहे. अच्छा, जुन्नरचा आहे. हो, त्याचे वडील सुनील आणि आई मनीषा आहेत. तो आता नवी मुंबईत राहतो आणि तिथे त्याचा ट्रान्सपोर्टचा म्हणजेच माल वाहतुकीचा अतिशय मोठा व्यवसाय आहे. अरे वा. हो ना, त्याच्याकडे शेकडो अवजड वाहने आहेत. म्हणजे ज्याला काळे सत्य म्हणून लोकांसमोर मांडलं गेलं ते प्रत्यक्षात एका अत्यंत यशस्वी, उच्च शिक्षित आणि श्रीमंत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे यश आहे. यातून एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते, ती म्हणजे आपण मगाशी ज्या सामाजिक अपेक्षांबद्दल बोलत होतो ना, त्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. कसं काय? आजच्या काळात जेव्हा मुली स्वतः उच्च शिक्षित असतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या असतात तेव्हा साहजिकच त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षा वाढतात. साहिल हा केवळ एक यशस्वी व्यावसायिक नाही, तर तो एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. कोणत्याही वडिलांना आपल्या मुलीसाठी असाच जोडीदार हवा असतो. ही एक अत्यंत परिपूर्ण आणि प्रस्थापित कुटुंबांमधली सोयरीक आहे. अगदी बरोबर. मग जर ही एवढी साधी आणि सरळ आनंदाची गोष्ट होती तर तिला एवढं वळण का दिलं गेलं? कारण एका यशस्वी व्यावसायिकाशी आनंदी साखरपुडा हे शीर्षक लोकांना भावनिकरित्या ट्रिगर करत नाही. त्यात कोणताही कॉर्टिसॉल स्पाइक नाहीये. समाज माध्यमांवर साधेपणाला किंमत नसते. तिथे किंमत असते ती विवादाला. त्यामुळेच एका चांगल्या, स्थिर आणि पारंपरिक चौकटीत बसणाऱ्या या सोयरिकीला जाणून बुजून एका रहस्यमय गुन्ह्याचं स्वरूप दिलं गेलं. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. म्हणजे लोक व्ह्यूजसाठी काहीही करू शकतात. पण या सगळ्या प्रकरणात आणखी एक गोष्ट आहे जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो म्हणजे हा प्रत्यक्ष साखरपुड्याचा सोहळा. त्याच्याबद्दल काय माहितीये? आपल्या स्रोतांमध्ये याची अतिशय सविस्तर माहिती दिली आहे. महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचे उच्च शिक्षण पुण्यात झालेले आहे आणि या दोघांचा साखरपुडा 4 नोव्हेंबर रोजी संगमनेर येथील वसंत लॉन्समध्ये पार पडला. पण या सोहळ्याची व्याप्ती ऐकून कोणीही अवाक होईल. असं काय विशेष होतं तिथे? श्रोतांमध्ये याच्या नियोजनाबद्दल काही आकडेवारी दिली आहे का? होय, आणि ती आकडेवारी खरंच डोळे विस्वारून टाकणारी आहे. तिथे तब्बल 3 ते 3.5 लाख लोकांच्या जेवणाचं नियोजन असल्याची चर्चा होती. बापरे, 3 ते 3.5 लाख? हो, प्रचंड मोठा मंडप उभारला गेला होता. गाड्यांचा न संपणारा ताफा तिथे होता. राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांनी तिथे हजेरी लावली होती. एका राजेशाही विवाह सोहळ्याला लाजवेल अशी ही सगळी व्यवस्था होती. क्या बात आहे. पण या सगळ्या प्रचंड झगमगाटात आणि गर्दीत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे स्वतः इंदुरीकर महाराज. म्हणजे मुलीचा बाप म्हणून वावरणारे महाराज तिथे अत्यंत साध्या, त्यांच्या नेहमीच्या पेहरावात होते. जर आपण याला थोड्या मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्याला भारतीय विवाह संस्थेचे आणि सामाजिक प्रतिष्ठेचे एक वेगळेच परिमाण पाहायला मिळते. म्हणजे नक्की काय? म्हणजे बघा, 3 लाखांहून अधिक लोकांचं नियोजन करणे, राजकीय नेत्यांची मांदियाळी लावणे, हे केवळ एका कुटुंबाचा कार्यक्रम राहत नाही. तो एक सामाजिक उत्सव बनतो किंवा एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन बनतं. हां, बरोबर आहे. पण अशा प्रचंड झगमगाटातही महाराजांचा तो साधा पेहरावा ही त्यांची मूळ वारकरी परंपरेशी जोडलेले राहण्याची मानसिकता दर्शवतो. ते कितीही मोठे झाले तरी त्यांचे पाय जमिनीवर आहेत हे त्यातून दिसते. पण एक मिनिट, मला इथे थोडी शंका आहे. मी त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीये, पण एक विश्लेषक म्हणून पाहिलं तर 3 लाख लोकांचा इव्हेंट मॅनेज करायचा, बड्या राजकीय नेत्यांना बोलावून एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन करायचं आणि तरीही मी किती साधा आहे हे दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक साधे कपडे घालायचे, हा खरोखर साधेपणा आहे की एक प्रकारचा पॉवर प्ले किंवा ब्रँड बिल्डिंग आहे? तुमचा हा मुद्दा अत्यंत अचूक आणि विश्लेषणात्मक आहे. भारतीय समाजकारणात आणि विशेषतः अध्यात्मात ही एक अतिशय गुंतागुंतीची संकल्पना आहे. समाजात जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड ताकद आणि संपत्ती मिळवते तेव्हा लोक त्यांच्यावर लगेच टीका करायला सुरुवात करतात. पण भारतातील जनमानस एकाच अटीवर नेत्यांची किंवा साधुसंतांची प्रचंड संपत्ती आणि शक्ती माफ करते. ती अट म्हणजे त्यांनी सार्वजनिक जीवनात साधेपणाचा आव आणला पाहिजे. अच्छा,
म्हणजे जर तुम्ही जमिनीवर बसून जेवत असाल किंवा साधे कपडे घालत असाल तर तुम्ही कितीही मोठा इव्हेंट केला तरी लोक तुम्हाला अहंकारी म्हणत नाहीत. अगदी बरोबर. याला आपण एक अत्यंत प्रगत रूरल PR किंवा ग्रामीण जनसंपर्क कौशल्य म्हणू शकतो. 3 लाख लोकांना एकत्र करणे ही एक मोठी राजकीय आणि सामाजिक ताकद आहे, पण ती ताकद दाखवताना स्वतःला त्यातून अलिप्त दाखवणे हे एका कुशल नेतृत्वाचे लक्षण असते. त्यांचा तो पेहराव केवळ साधेपणा नसून त्यांच्या लाखो अनुयायांना दिलेला हा संदेश असतो की मी आज एवढ्या मोठ्या राजकीय आणि आर्थिक उंचीवर पोहोचलो असलो तरी मी तुमच्यातलाच एक आहे. ही एक अत्यंत शक्तिशाली प्रतिमा निर्मिती असते. क्या बात आहे. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे. आणि जेव्हा आपण त्यांच्या ह्या प्रतिमेबद्दल बोलतो तेव्हा त्यांची पार्श्वभूमी समजून घेणंही तितकेच महत्वाचे ठरते. आपल्या स्रोतामध्ये त्यांच्याबद्दल काही अतिशय महत्वाचे संदर्भ दिले आहेत जे इथे केवळ निष्पक्षपातीपणे मांडणे मला गरजेचे वाटते. नक्कीच. काय आहेत ते संदर्भ? त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे मूळ नाव निवृत्तीनाथ काशीनाथ देशमुख, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात इंदोरी नावाचे त्यांचे गाव आहे आणि याच गावावरून त्यांना इंदुरीकर हे नाव मिळाले. आणि केवळ नावच नाही तर त्यांचे सामाजिक योगदानही लक्षणीय आहे. स्रोतामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांनी अनाथ आणि गोरगरीब मुलांसाठी खूप मोठे काम केले आहे. हो, ते वाचनात आलं माझ्या. अनेक गावांमधील मंदिरांसाठी त्यांनी स्वतःच्या कमाईतून दानधर्म केला आहे. अनेक मोठ्या सप्ताहांमध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणात अन्नदानही केले आहे. एक कीर्तनकार म्हणून त्यांनी अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनतेवर प्रहार करून समाजाचे प्रबोधन करण्याचं काम केले आहे. हा त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेचा एक अतिशय भक्कम आणि सकारात्मक पाया आहे. हो, हे सगळं मान्य आहे. पण याच स्रोतामध्ये त्यांच्याबद्दलच्या काही वादग्रस्त बाबींचाही अगदी स्पष्ट उल्लेख आहे. ते त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे सातत्याने वादातही राहिले आहेत. विशेषतः महिला आणि मुलींबाबतची त्यांची विधानं अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहेत. बरोबर. उदाहरणार्थ मुलींना मोबाईल देऊ नका, त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा, नाहीतर त्या पळून जातील, अशा प्रकारची विधानं त्यांनी कीर्तनातून केली आहेत. याशिवाय मुलगा किंवा मुलगी होण्याबाबत त्यांनी जे वैद्यकीयदृष्ट्या वादग्रस्त विधान केले होते त्यामुळे तर संपूर्ण राज्यात एक मोठा वाद निर्माण झाला होता. नक्कीच. आणि आपण इथे स्पष्ट करूया की आपण कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक बाजूने बोलत नाही आहोत. हो, अजिबात नाही. आपण फक्त स्रोतातील तथ्य समोर घेत आहोत. एकीकडे समाजासाठी असलेले त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि दुसरीकडे आधुनिक विचारसरणीला छेद देणारी काहीशी पारंपरिक आणि वादग्रस्त वक्तव्य. या दोन्ही बाबी त्यांच्या सार्वजनिक आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा आपण? इथेच मला या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा आणि रंजक विरोधाभास जाणवतो. कोणता विरोधाभास? बघा, जे महाराज आपल्या हजारो लाखो लोकांच्या कीर्तनातून मुलींच्या आधुनिक स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याबाबत आग्रही भूमिका घेतात, जसे की मोबाईल वापरण्यावर बंदी, त्यांना जास्त मोकळीक न देणे, त्यांनी स्वतःच्या मुलीला म्हणजे ज्ञानेश्वरीला उच्च शिक्षणासाठी पुण्यासारख्या प्रगत शहरात पाठवले. आणि केवळ शिक्षणच नाही तर अत्यंत थाटामाटात एका मोठ्या व्यावसायिक तरुणाशी तिचा साखरपुडा केला. स्रोतामध्ये असे म्हटले की या साखरपुड्यात ते अत्यंत आनंदी दिसत होते आणि समाजाची अनेक पारंपरिक बंधने त्यांनी तिथे स्वतःहून तोडल्याचे पाहायला मिळाले. हे थोडं गोंधळात टाकणारं नाही का? आपण याकडे कसं पाहायचं? समाजशास्त्रामध्ये याला ऑडियन्स कॅप्चर ही संकल्पना वापरून स्पष्ट करता येऊ शकतं. ऑडियन्स कॅप्चर हां. म्हणजे काय? सार्वजनिक जीवनात दिला जाणारा उपदेश आणि खाजगी जीवनातील आचरण यातील ही तफावत जगभरातील अनेक मोठ्या नेत्यांच्या आणि वक्त्यांच्या बाबतीत दिसून येते. जेव्हा एखादी व्यक्ती हजारो लोकांसमोर उभी असते तेव्हा ते त्यांच्या श्रोतृवर्गाच्या काही अंशी गुलाम झालेले असतात. अच्छा. त्यांचा श्रोतृवर्ग हा प्रामुख्याने ग्रामीण, पारंपरिक विचारांचा असतो, ज्यांना असे कडक आणि पारंपरिक विचार ऐकायला आवडतात. त्यामुळे आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी त्यांना त्या विशिष्ट चौकटीतूनच बोलावं लागतं. म्हणजे ते जे बोलतात ते फक्त त्यांच्या श्रोत्यांना जे अपेक्षित आहे ते पुरवण्यासाठी असतं? बहुतांश वेळा होय. पण जेव्हा विषय स्वतःच्या रक्ताचा येतो, स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःच्या मुलांच्या भविष्याचा येतो, तेव्हा मात्र कोणतीही समजूतदार व्यक्ती अत्यंत प्रगत, व्यावहारिक आणि आधुनिक निर्णय घेताना दिसते. बरोबर आहे. मुलीला पुण्यात उच्च शिक्षणासाठी पाठवणे हा नक्कीच एक अत्यंत आधुनिक आणि प्रगतिशील निर्णय आहे.
सार्वजनिक मंचावरून ते पारंपरिक मूल्यांचे रक्षण करते म्हणून उभे राहतात, कारण ती त्यांची सामाजिक गरज किंवा त्यांचा ब्रँड आहे. पण खाजगी आयुष्यात ते एका आधुनिक पित्याप्रमाणे वागतात, कारण ती त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीची गरज आहे. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे एका क्लिकबेट व्हिडिओमागे एवढे सगळे कंगोरे दडलेले असू शकतात हे आपण सहसा विचारच करत नाही. आपण फक्त तो व्हिडिओ पाहतो आणि स्क्रोल करून पुढे जातो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच एखाद्या बातमीच्या किंवा व्हिडिओच्या स्रोतापर्यंत जाणे, त्याचे तुकडे करून ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे असते. वरवर पाहता ती फक्त एका साखरपुड्याची बातमी वाटते. हो ना. पण जेव्हा आपण त्याचे सविस्तर विश्लेषण केले, तेव्हा त्यातून समाज माध्यमांचे अल्गोरिदम कसे काम करतात, ग्रामीण जनसंपर्क किंवा ब्रँड बिल्डिंग कशी असते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक व्यक्तींच्या आयुष्यातील मानवी विरोधाभास कसे असतात, या अनेक गोष्टी उलगडत गेल्या. तर मग या पूर्ण सखोल चर्चेचा गोषवारा आपण कसा मांडू शकतो? आपण सुरुवात केली ती एका धक्कादायक, नकारात्मक थंबनेल आणि क्लिकबेट व्हिडिओमधून. जावयाचे काळे सत्य उघड या खोट्या दाव्याच्या पडद्यामागे जाऊन जेव्हा आपण सत्य शोधले, तेव्हा ते सत्य एका यशस्वी, उच्च शिक्षित आणि मोठ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची कहाणी निघाली. होय. त्यानंतर आपण पाहिला तो एका उच्च शिक्षित मुलीचा अत्यंत भव्य आणि झगमगाटी साखरपुडा, जिथे राजकीय नेत्यांची आणि लाखोंच्या गर्दीची मांदी आली होती, पण मुलीचा बाप अत्यंत साध्या पेरावात उभा राहून स्वतःची एक वेगळीच प्रतिमा निर्माण करत होता. आणि शेवटी आपण पाहिला तो एका प्रचंड लोकप्रिय कीर्तनकाराच्या सार्वजनिक उपदेशातील आणि खाजगी आयुष्यातील निर्णयातील अत्यंत रंजक विरोधाभास. या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते, ती म्हणजे माहितीच्या अतिवेगाने धावणाऱ्या जंजाळात जे आपल्याला पहिल्यांदा स्क्रीनवर दिसते ते कधीच संपूर्ण सत्य नसते. नक्कीच. प्रत्येक खळबळजनक बातमीच्या मागे एक अतिशय सामान्य, व्यावहारिक पण तितकेच महत्त्वाचे सामाजिक वास्तव दडलेले असते. गरज असते ती फक्त तो क्लिकबेटचा भावनिक फुगा फोडून वास्तवाच्या आणि तर्काच्या जमिनीवर पाऊल ठेवण्याची. अगदी बरोबर. या चर्चेच्या शेवटी पोहोचताना एक विचार असा आहे जो मला वाटतं आपण सर्वांनीच स्वतःच्या पातळीवर करून पाहायला हवा. स्रोतांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण या संपूर्ण प्रकरणाकडे आणि अशा अनेक सार्वजनिक व्यक्तींकडे पाहतो, तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? जेव्हा सार्वजनिक जीवनात समाजाला दिशा दाखवणारे, नीतिमत्तेचे आणि पारंपरिक मूल्यांचे धडे देणारे लोक त्यांच्या खाजगी आयुष्यात मात्र त्या उपदेशापेक्षा पूर्णपणे वेगळे, व्यावहारिक आणि अधिक प्रगत निर्णय घेतात, तेव्हा आपण सामान्य माणसांनी नक्की कशावर विश्वास ठेवायचा? आपण त्यांच्या सार्वजनिक मंचावरून निर्माण केलेल्या प्रतिमेवर विश्वास ठेवायचा की त्यांच्या खाजगी आयुष्यातील कृतीवर? जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शब्द आणि त्यांची कृती यात एवढी मोठी दरी असते, तेव्हा त्या माणसाचे खरे स्वरूप नक्की कशात दडलेले असते? त्यांनी विकलेल्या शब्दात की त्यांनी स्वतःसाठी निवडलेल्या निर्णयात? हाच विचार करत आपण या सखोल चर्चेचा इथेच थांबा घेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयाच्या सविस्तर विश्लेषणासह.